चला तर मंडळी, जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर आज आपण बनवूया चटपटीत आणि चमचमीत दाटसर असं टमॅटोचा रस्सा, म्हणजेच याला आपण बोलू शकतो टमॅटो सार। आणि हा भाताबरोबर तर एवढा मस्त लागतो ना, खूपच तोंडाला अगदी चव येणार आहे असा हा टमॅटो सार। तर चला मग या रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी मी अर्धा किलो टमॅटो घेतलेले आहेत, अगदी स्वच्छ धुवून। मग ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत। नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण कुकरला त्याची 2-3 शिट्टी घ्यायची आहे। हे तुम्ही पाहू शकता आता हे शिजलेले आहेत। थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे आहे। आता यासोबत मी इथे घेणार आहे ओला नारळ। ओला नारळ मी किसून घेतलेला आहे आणि हा 3 टेबलस्पून असं घेतलेला आहे। आणि अख्खा धणा घ्यायचा आपल्याला 1 टेबलस्पून। लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी इथे 1.5 टेबलस्पून। आणि याच्यामध्ये हळद पावडर पण मी घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून। चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये। आता इथे मी चिंचेचा तुकडा घेतलेला आहे, छोटंसं बारीक असं कांदा घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 6 ते 7 असे घेतलेले आहेत। आणि अद्रक घेतलेलं आहे थोडंसं। आणि आपण काळी मिरी पावडर असली तर काळी मिरी पावडर पण टाकू शकतो, नाही तर अख्खे काळी मिरी ती पण टाकू शकतो। आता या सगळ्याचं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे, बारीक पेस्ट तयार करायची आहे। आता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 टेबलस्पून असं ऑइल टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये राई आणि जिरं टाकूया। राई जिरं तडतडलं की याच्यामध्ये मी लाल मिरची असते ना आपल्याकडे, अख्खी लाल मिरची ती टाकणार आहोत, काश्मीरी मिरची। आणि त्याच्यानंतर कढीपत्ता टाकणार आहोत। कढीपत्ता खूप जरुरी आहे, त्याच्यामुळे अजून ते टमॅटो सारला चव येते। तर कढीपत्ता टाकायला विसरू नका। तर आता ह्याच्यामध्ये जे आपण वाटण रेडी केलं आहे ते टाकणार आहोत। आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आपण हे मिक्स करून घेऊया तेलामध्ये हे मसाला। आणि मग ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। ज्या मिक्सर ग्राइंडमध्ये आपण पेस्ट बनवलेली त्याच मिक्सर ग्राइंडमध्ये पाणी घेऊन आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। आता हे पाणी आपल्याला आपल्याप्रमाणे घ्यायचं आहे, जेवढं आपल्याला घट्ट पातळ पाहिजे तेवढ्याप्रमाणे आपण टाकू शकतो। पण मीडियम अशी कन्सिस्टन्सी ठेवा, जास्त पातळ नको आणि जास्त घट्ट पण नको। आपल्याला भाताबरोबर खाता आलं पाहिजे अशी आपल्याला, कारण हे भाताबरोबर टमॅटो सार खूपच छान लागतो। अशाप्रमाणे आपल्याला करायचं आहे। 5 ते 7 मिनटं तरी आपल्याला हे शिजवायचं आहे। आणि आपण आता पाहू शकता कन्सिस्टन्सी कशी परफेक्ट आलेली आहे। आता हे बरोबर जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असा आपला हा सार रेडी झालेला आहे। आता याच्यावरती आपण कोथिंबीर टाकणार आहोत। आणि हिरवी मिरची 1-2 टाकू शकतो आपण। मी 1 मिरची अशी टाकलेली आहे ते दिसण्यासाठी म्हणून। आणि आता हे पण थोडंसं हलवून घेऊया, 2 मिनटं फक्त चम्मचने हलवत राहूया। आणि मग हे आपला सार सर्व करण्यासाठी रेडी आहे। आता तुम्ही पाहू शकता ही कन्सिस्टन्सी कशी परफेक्ट झालेली आहे, अगदी दाटसर पण घट्ट नाही आणि पातळ पण नाही। अशा प्रकारे आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे। मंडळी, तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर आपल्याला कधी कंटाळा जेवण करायचा तर आपण हे टमॅटो सार बनवून अगदी भाताबरोबर चमचमीतपैकी खाऊ शकतो। तर अशा प्रकारे आपली रेसिपी रेडी झालेली आहे, भातावरती सर्व केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता कसं एकदम छान दिसत आहे आणि खूपच भारी झालेली आहे। तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब